श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, सध्या ऋतुमान बदलतंय. उन्हाळा संपून आपण पावसाळ्याकडे चाललोय. पावसाचं वातावरण, कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतं. पावसाळ्यातही कधी गरम होतंय तर खूपसा पाऊस पडला तर संध्याकाळी थंडी पण वाजते. अशा या द्विधा वातावरणात आपण या पावसाळ्यात होणारे आजार आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पावसाळ्यात आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची यासाठी आपल्या स्टुडिओत डॉक्टर विश्वजित मेहत्रे सरांना आमंत्रित केलंय. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. सर, आपण बघतो की पावसाळा हा आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील ऋतू मानला जातो. असं असण्याचं कारण काय? आयुर्वेदानुसार उन्हाळ्यामध्ये किंवा ग्रीष्म ऋतूत शरीराचं बल कमी झालेलं असतं आणि वर्षा ऋतूमध्ये वातावरणातील आर्द्रता, ढगाळ वातावरण, दूषित पाणी आणि मुख्य म्हणजे पचनशक्ती मंद झालेली असते. त्यामुळे शरीर रोगांना अधिक प्रमाणामध्ये बळी पडण्याची शक्यता असते. यामुळं अपचन, आमनिर्मिती, सांधेदुखी, त्वचेचे विकार, संसर्गजन्य आजार, मुख्यतः अन्न व स्रोतसाचे किंवा पोटाचे आजार हे होण्याचं प्रमाण जास्त या ऋतूमध्ये आपल्याला आढळतं. सर, आपल्या शरीरात कफ, पित्त आणि वात हे दोष असतात. पावसाळ्यात यातले कोणते दोष बिघडतात आणि त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? वर्षा ऋतू किंवा पावसाळ्यामध्ये मुख्यत्वे करून वातदोष हा प्रकोपित होतो आणि पित्ताचा संचय होतो आणि कफ हा तुलनेने कमी प्रमाणामध्ये दूषित होतो. वात वाढल्यामुळे ह्या ऋतूत सांधेदुखी, अंगदुखी, पोटात वायू निर्माण होणे, बद्धकोष्ठता, त्यानंतर स्नायू दुखणे असे विविध प्रकारचे त्रास आपल्याला व्यवहारात दिसतात. अच्छा सर, पावसाळ्यात आपला आहार कसा असावा? कोणकोणते पदार्थ विशेषतः खाल्ले पाहिजेत आणि कोणकोणते पदार्थ टाळावेत? पावसाळ्यामध्ये आयुर्वेद असं सांगतो की लघु, उष्ण, स्निग्ध आणि सहज पचणारा असा आहार घेणं आपल्याला अपेक्षित आहे. आता ह्या काळामध्ये पाणी पण दूषित झालेलं असतं बऱ्यापैकी आणि मांसाहार हा तर वर्जच करायला पाहिजे. त्यासाठी आपल्या प्राचीन काळाच्या परंपरेनुसार मांसाहार हा श्रावण महिन्यामध्ये किंवा आपण आषाढ महिन्यामध्ये हा टाळतो. मुख्यत्वे हा माशाच्या अंडी बोनीचा काळ असतो किंवा ह्या मांसाहारामध्ये जास्त करून इन्फेक्शन आणि पोटाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अग्निमंद झालेला असतो, त्यामुळे पचन पण होत नाही. त्यासाठी जड अन्न टाळावं लागतं. लघु उष्ण म्हणजे जसं आपलं जुने तांदूळ आहेत, गहू आहे, भाजून खाल्लेले पदार्थ समजा आपण वापरू शकतो. आलं, जिरे, हिंग, मिरी, लसूण यांचा वापर जास्त प्रमाणात करणं अपेक्षित आहे. वातवर्धन झालेलं असतं, त्यामुळे तूप जे आहे ते चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. ह्या काळामध्ये डाळीमध्ये मुगाची डाळ वापरणं आपल्याला अतिशय फायदेशीर ठरतं. शक्यतो नॉनव्हेज किंवा मांसाहार, तळलेले पदार्थ, फास्ट फूड, त्यानंतर बाहेरील शिळे अन्न, बाहेरील पदार्थ, आईस्क्रीम, थंड पेय आणि काही स्वच्छतेची खात्री नसल्यास असे काही खाण्याचे पदार्थ आहेत हे टाळावे शक्यतो. अच्छा सर, यासोबतच पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद काय सांगतो? पिण्याच्या पाण्याबाबत आयुर्वेद असं सांगतो की उकळून सुखोष्ण किंवा कोमट असलेले हे पाणी सर्वात योग्य ठरेल. कारण अग्निमंद झालेला असतो तर अग्निवर्धनासाठी हा अतिशय महत्वाचा आहे. आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये जिरे, सुंठ किंवा धने घालून उकळून जर घेतलं तर पचन होण्यासाठी सुद्धा मदत होते. साधारणतः बद्धकोष्ठता सुद्धा त्याच्याने कमी होते. अच्छा सर, या पावसाळ्यात आपली पचनशक्ती चांगली ठेवणं अतिशय गरजेचं असतं. तर ही पचनशक्ती चांगली ठेवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय कोणकोणते उपयुक्त आहेत? आयुर्वेदानुसार बहुतेक सर्वच आजार हे अग्निमांद्यामुळे होतात. म्हणजे अग्नी मंद झालेला असतो आणि पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणातच मंद असतो. त्यामुळं ह्या आजारांचं प्रमाण टाळण्यासाठी वेळेवर जेवण करणं हे महत्वाचं आहे. अतिप्रमाणामध्ये खाणं टाळावं आणि जेवणामध्ये आले, जिरे, हिंग
लिंबू याचा वापर चांगला केला पाहिजे. त्यासोबतच पचनशक्ती चांगली राहावी आणि नियमित व्यायाम पण आवश्यक आहे. नियमित चालणं, पुरेशी झोप आणि मानसिक ताण कमी ठेवणं ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. तर हे जेवल्यानंतर शतपावली करणे असे काही छोटे छोटे उपाय आहेत ज्याच्यामुळे आपण पचनशक्ती चांगली ठेवू शकतो. पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी कोणत्या सवयी महत्वाच्या आहेत? रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यातच नव्हे तर सर्वच ऋतूमध्ये थोडीशी काळजी अशी घ्यायला पाहिजे की वेळेवर आणि पुरेशी झोप होणं आवश्यक आहे. आहार हा संतुलित आणि चौरस षड्रसात्मक असला पाहिजे. पावसाळ्यामध्ये विशेष करून अग्निवर्धन करणारा म्हणजे भूक वाढवणारा चांगला आहार आवश्यक आहे. नियमित योग करणे किंवा प्राणायाम आहे, ह्या सर्व चांगल्या दिनचर्या आणि त्या त्या ऋतूत होणारी ऋतुचर्या ही केली आणि मानसिक ताण जर कमी करण्याचा प्रयत्न केला तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काही औषधं सुद्धा आपल्याला रसायन चिकित्सा जी म्हणतो आपण, पण ती तज्ज्ञ वैद्याच्या सल्ल्यामार्फत घेतलेलं कधीही योग्य राहील. सर, पावसाळा म्हटलं की साथींचे रोग पसरण्याची शक्यता किंवा समाजात साथीचे रोग पसरलेले जास्त प्रमाणात दिसून येतात. तर या पावसाळ्यात कोणकोणते सामान्य आजार लोकांना जास्त प्रमाणात होतात? पावसाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याचं प्रमाण जास्त दिसायला लागतं. विशेष करून काही व्हायरल इन्फेक्शन्स आपण ज्याला म्हणतो, हे व्हायरसेस जे असतात ते हे काळामध्ये ह्या वातावरणात त्या वाढलेले असतात. फ्लू, तसंच डेंग्यूचं प्रमाण जास्त होतं, डासांचा प्रादुर्भाव जास्त होतो. त्यानंतर मलेरिया ह्याचंही प्रमाण जास्त आहे ह्या काळामध्ये. टायफॉइड, अतिसाराचं प्रमाण जास्त होतं कारण पाणी जे आहे ते दूषित होण्याचं प्रमाण ह्या काळात जास्त होतं. विशेष करून बुरशीजन्य संसर्गजन्य आजार, जसं ओले कपडे वापरल्यामुळं किंवा पावसाळ्याच्या वातावरणामध्ये कपडे वाळत नाहीत त्यामुळं बुरशीचे प्रमाण जास्त होतं. त्वचा रोग आणि सांधेदुखी सुद्धा जास्त प्रमाणामध्ये ह्या काळात आपल्याला आढळते. दूषित पाण्यामुळे होणारे आजार हे जास्तच सीझनमध्ये किंवा ऋतूमध्ये आपल्याला सापडतात. यासाठी केरळ सारख्या राज्यामध्ये आपल्याला नेहमीच गरम पाणी दिलं जातं किंवा चुड्डबेलम नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक औषधं आणि उकळलेले औषधी द्रव्य असलेलं पाणी आपल्याला प्रत्येक वेळेस दिलं जाते, ज्याच्यामुळं साथीचे आजार जे दूषित पाण्यामुळे होतात ते बऱ्यापैकी आपण टाळू शकतो. अच्छा. पावसाळ्यामध्ये मुलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोणती विशेष काळजी घेतली पाहिजे? पावसाळ्यात विशेषतः ज्येष्ठांनी आणि मुलांनी पाण्याचं सेवन करताना उकळून थंड केलेलं पाणी किंवा सुखोष्ण पाणी हे घेणं अपेक्षित आहे. ताजं, सकस आणि गरम अन्न खायला पाहिजे. पावसामध्ये भिजणं हे टाळायला पाहिजे कारण त्यामुळं सर्दी, खोकला, ताप आणि त्यामुळं भविष्यात न्यूमोनिया होऊ शकतो. त्यानंतर त्वचा ही ओली राहिल्यामुळं संसर्गजन्य काही आजार किंवा बुरशीजन्य त्वचा रोग होऊ शकतात. त्याशिवाय शरीराची स्वच्छता राखणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ताप किंवा जुलाब जर झालेला असेल तर मग ताबडतोब आणि त्वरित वैद्याच्या सल्ल्याने उपचार करणं अपेक्षित आहे. काही आजार टाळण्यासाठी आपल्याला लसीकरण सुद्धा करता येते, जसं फ्लू वगैरे काही आजार आहेत पावसाळ्यात होणारे, ते टाळण्यासाठी आपण लसीकरण सुद्धा अवश्य करण्यास हरकत नाही. अच्छा. सर, पावसाळ्यात व्यायाम, योग आणि प्राणायाम याबाबत आयुर्वेद काय सुचवतो? वर्षा ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार आपण अतिश्रम करणं चुकीचं आहे, कारण पूर्वी ग्रीष्म ऋतूमध्ये झालेला प्रकोप आहे, शरीर बल कमी झालेलं असतं आणि वर्षा ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप जास्त होतो. त्यामुळं अतिश्रम केलं की आणखी वाताचा प्रकोप होतो आणि वात प्रकोपजन्य आजार जसं सांधिवात आहे किंवा आमवात आहे, शरीराची शुष्कता आहे, असे काही आजार, सांधेदुखी आहे किंवा स्नायूदुखी आहे, हे बळावतात. त्यासाठी ह्या ऋतूमध्ये अतिव्यायाम किंवा अतिश्रम करू नये. पावसाळा असल्यामुळं फिरणं, चालणं हे थोडंसं त्याला मर्यादा येतात,
त्यामुळं घरात योगासनं अतिशय चांगल्या प्रकारे करता येतात. योगासनामध्ये विशेष करून ताडासन आपण सुचवू शकतो. वज्रासनाचाही खूप फायदा होतो, जेणेकरून अग्नीचं वर्धन होतं किंवा भूक वाढायला लागते. भुजंगासन किंवा त्यासोबतच पवनमुक्तासन हे सुद्धा ह्या ऋतूमध्ये योग्य ठरतील. ह्याशिवाय प्राणायामामध्ये अनुलोम विलोम प्राणायाम किंवा भ्रामरी प्राणायामाचा प्रकार आणि जर शक्य असेल तर तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उज्जयी प्राणायाम हा आपल्याला करता येईल. हे सर्व योगासने आणि प्राणायाम आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात. अतिश्रम करून वातप्रकोप करण्यापेक्षा योग्य व्यायाम, योग आणि प्राणायाम हा आपल्याला निश्चितच फायद्याचा ठरेल. सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली. याचविषयी आणखी काही माहिती आपण तुमच्याकडून पुढच्या भागात नक्की जाणून घेऊया. आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सर, तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि पावसाळ्यातील आरोग्याची काळजी याविषयी इतकी छान माहिती सांगितली. याचविषयी आणखी काही माहिती आपण तुमच्याकडून पुढच्या भागात नक्की जाणून घेऊया. आज दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.